नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक मिड कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे. त्या कंपनीचं नाव आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या कंपनीचा फंडामेंटल पाहण्या अगोदर तुमच्यासमोर चार्ट दिसत आहे. त्या चार्टमध्ये 2021मध्ये या शेअरची किंमत होती 122 रुपये आणि आता 2024मध्ये या शेअरची किंमत आहे 496 रुपये. तर 2021 ते 24 म्हणजे 3 वर्ष झाली. 3 वर्षामध्ये या शेअरची किंमत 4 पटीने वाढलेली आहे. 3 वर्षामध्ये या शेअरची किंमत 4 पटीने वाढली. 122 गुणिले 4 करा तर 4 पटीने या शेअरची किंमत वाढलेली आहे. 2021मध्ये जरी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज 3 वर्षामध्ये त्याचे 4 लाख रुपये झाले असते. म्हणजे 4 पटीने वाढला असता तो पैसा. तर अशा पद्धतीने एका वर्षात डबल न होता खूप कमी काळामध्ये डबल झालेला आहे. कारण 3च वर्षामध्ये हा शेअर 4 पटीने वाढलेला आहे. तर अशा पद्धतीने हा एक मिड कॅप कंपनीचा शेअर आहे. 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे. एक भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी मुख्यत्वे दूरसंचार सेवांसाठी स्थापन केलेली कंपनी आहे. 2000 साली स्थापन करण्यात आलेल्या रेलटेलचे उद्दिष्ट रेल्वेला अधिक कार्यक्षम व अद्ययावत बनवण्यासाठी देशभर इंटरनेट, दूरसंचार व मल्टीमीडियाच्या पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणे हे आहे. नवी दिल्ली येथे मुख्यालय तर गुरगाव, मुंबई, हैदराबाद, कलकत्ता येथे क्षेत्रीय कार्यालय असलेली रेलटेल ही भारतातील मिनी रत्न कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. हा भारतातील एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जो ब्रॉडबँड आणि VPN सेवा प्रदान करते. भारतीय रेल्वेच्या ट्रेन कंट्रोल ऑपरेशन आणि सुरक्षा प्रणालीचे आधुनिकीकरण करणे या कंपनीचे नेटवर्क देशभरातील सुमारे 6000 पेक्षा जास्त स्थानकांमधून जाते, ज्यामध्ये सर्व प्रमुख व्यावसायिक केंद्रेसुद्धा समाविष्ट आहेत. अशी ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. मिड कॅप कंपनी आहे. 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे. 3 वर्षामध्ये ती जवळजवळ 4 पटीने वाढलेली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप बघा. या कंपनीचं मार्केट कॅप आहे 15,878 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 64.67 आहे. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.40 आहे. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 20.3 आहे. या कंपनीचा शेअरचा ROE आहे 15.3 आहे. ही कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे. या कंपनीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही. या कंपनीशी सिमिलर कंपन्या आहेत. भारती एअरटेल आहे, वोडाफोन आहे, टाटा कम्युनिकेशन आहे. या कंपन्या सिमिलर आहे. गेल्या 5 वर्षात सेल्स ग्रोथ 21% वाढला आहे आणि प्रॉफिट ग्रोथ हा 24% वाढलेला आहे. या कंपनीमध्ये FIचे प्रमाण सध्या वाढलेले आहे. अशी ही 52 वीक हायजवळ ट्रेड करणारी एक चांगली कंपनी आहे. डेबिट फ्री कंपनी आहे. कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही. या कंपनीचा आता आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्मवर रेल्वे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 490 ही जी लेवल आहे एक रजिस्टन्स आहे. रजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि त्यानंतर हा रजिस्टन्स ब्रेक करण्याचा प्रयत्न करीत आहे. हा रजिस्टन्स ब्रेक करून रिटेस्ट करून जर हा शेअरचा चार्ट वरती गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढे टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकेल. 1 वीक टाईम फ्रेममध्ये बघा. 1 वीक टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला दिसेल की 490 ही जी लेव्हल आहे एक रजिस्टन्स आहे आणि या रजिस्टन्सवरनं शेअरचा चार्ट खाली आलेला आहे ना. हा रजिस्टन्स ब्रेक करून रिटेस्ट करून जर वर गेला तर एवढे टार्गेट त्याच्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये मिळू शकेल. 1 डे टाईम फ्रेम बघा. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसेल की या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झालेले आहे. बघा, या ट्रायंगलचा ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे.
तुम्हाला ट्रायंगल काढून दाखवते. हे बघा, या ट्रायंगलचा ब्रेकआउट स्टॉकने दिलेला आहे. या ट्रायंगलचा ब्रेकआउट स्टॉकने दिलेला आहे. या ट्रेंड लाईनला रिटेस्ट करण्यासाठी शेअरचा चार्ट खाली यायला पाहिजे. या ट्रेंड लाईनला रिटेस्ट करण्यासाठी शेअरचा चार्ट खाली यायला पाहिजे. रिटेस्ट करून बघा, ही एक ट्रेंड लाईन आहे. या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. या ट्रेंड लाईनला रिटेस्ट करून जर हा शेअरचा चार्ट वरती गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढे टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकेल. पाहूया, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट तर दिलेला आहे. या ट्रेंड लाईनला रिटेस्ट करून जर हा स्टॉक वरती गेला तर मिळणारं टार्गेट मोठं याच्यामध्ये मिळू शकेल. पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये काय होतं. या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मिळतो की हा ब्रेकआउट फेल आहे का येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कळेल. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. धन्यवाद.